एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी ड्रग्ज माफियांकडून 250 कोटी रुपये गोळा करण्याचं काम सुरू असल्याचा धक्कादायक गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। दरम्यान याबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया तुकाराम मुंढेंनी दिलेली आहे। तुकाराम मुंढेंच्या जीवाला धोका आहे असं देखील शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। एफडीएचे कॅप्टन अशी मुंढेंची देशभरात ओळख आहे। मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा केल्यात असा धक्कादायक दावा आमदार आव्हाड यांनी केलेला आहे। तुकाराम मुंढेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंढेंची विकेट काढायला। आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंढेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, विधानसभेमध्ये एक अधिवेशन सुरू होतं, जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांनी आता एक हे केलं की 250 कोटी रुपये तुमची बदली घेण्यासाठी म्हणून इंटरनॅशनल ड्रग रॅकेटने गोळा केलेले। काय भानगड काय म्हणजे ही तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे ड्रग माफिया आणि तुकाराम मुंढे काही जर समजत नाही, आयडिया नाही, काय आयडिया नाही, आम्ही हिअरिंग फ्रॉम, मला काय आयडिया नाही। म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे। बदली करण्यासाठी I have no idea, I have no comments.